कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील ग्रामीण भाग तसंच उपनगरामध्ये पिण्याच्या पाण्याची 65 बोगस नळजोडण्या मंगळवारी आढळून आल्या होत्या। आज क्रांतिसिंह नाना पाटील नगर जवळील महेश्वर कॉलनी, सीपीआर कॉलनी, मथुरा नगरी, गगनगिरी पार्क आणि सृष्टी पार्क या परिसरात आणखी 30 बोगस नळजोडण्या आढळून आल्या आहेत। या बोगस नळजोडण्या घेणाऱ्या नागरिकांसह विकासकांवर दंडात्मक तसंच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसंच प्लंबर दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। 3 वर्षांच्या वरील जे प्लंबर आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करून नवीन प्लंबरची नेमणूक करत त्यांच्या नोंदी शाखा अभियंत्यांकडे ठेवण्यात येणार आहेत। अजूनही ज्यांच्याकडे अनधिकृत नळ जोडण्या आहेत त्यांनी येत्या 8 दिवसात महापालिकेशी संपर्क साधून आपली नळ जोडणी नियमित करून घ्यावी। मात्र त्यानंतर अनधिकृत नळ जोडणी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिलाय। इरिगेशनची पाण्याची 131 कोटींची रक्कम थकीत राहिली आहे। हे देणं महापालिकेनं भागवणं गरजेचं आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे प्रशासन, सीपीआर रुग्णालय, जिल्हा परिषद अशा विविध शासकीय कार्यालयांकडे महापालिकेची कोट्यावधींची पाणीपट्टी थकीत आहे। त्यांना नोटीस काढण्यात येणार असल्याचं यावेळी जाधव यांनी सांगितलं।